मंगळवारी रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शहरात गारवा निर्माण केला असला तरी या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजारांचे संकट उभे राहिले। उन्हाच्या झळामध्ये या पाऊस काहीसा सुकवणारा वाटला, मात्र याच पावसामुळे अवकाळी आजारांचं संकट गडद झालंय। परिणामी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले। गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली होती। त्यातच अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी साचले आणि नंतर पुन्हा तापमान वाढल्याने वातावरणात दमटपणा निर्माण झालाय। हीच आर्द्रता म्हणजे विविध विषाणूंसाठी योग्य वातावरण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते। या बदलामुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फीवर, सर्दी, खोकला व घसा बसणे, उलट्या आणि जुलाब, घामोळ्या व त्वचा विकार, डोळ्यांची जळजळ व पाण्याची सूज या श्वसनाचे त्रास व दम लागणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वतंत्र वॉर्ड, आवश्यक औषधांचा साठा व अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त रुग्ण यांच्यासाठी विशेष लक्ष दिलं जात असल्याचं डॉक्टर कैलास पवार यांनी म्हटलंय। अशा वेळी केवळ उकळलेले आणि फिल्टर केलेलं पाणी प्यावं, वेळेवर व सकस जेवण घ्यावं, फ्रीजमधील शिळे अन्न किंवा थंड पेय टाळावीत। आजाराची कोणतीही लक्षणं आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलंय। अचानक आपण बघतोय कालपासून वातावरणामध्ये चेंज झालेला आहे। काल प्रचंड प्रमाणात वारा होता, धूळ उडाली आणि पाऊसही झाला। रात्री पाऊस झाला, सकाळी पण पाऊस झाला आणि वातावरण बदल, उन्हाळ्यामध्ये हा वातावरण बदल थोडासा धोकादायक असू शकतो। एकंदरीत आताच्या घडीला जर कधी काही बघितलं तर व्हायरल फीवरची साथ वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। गॅस्ट्रोएंटरसचे पेशंट वाढू शकतात या काळामध्ये। मेनली ऊन खूप जास्त येऊ शकतो याच्यानंतर आणि ऑलरेडी याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे की यावर्षी उष्णतेची तीव्रता जास्त असणार आहे, त्या काळजी घेणं त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। तसेच याच्यासोबत पाणी काही ठिकाणी साचलं वगैरे तर डेंग्यू आणि मलेरियाच्या डासाची पैदास वाढू शकते आणि यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढू शकतात। या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। आपण ज्या रुटीनली काळजी घेतो, उन्हाळ्याची काळजी घेतो किंवा आपण पाणी गाळून उकळून वगैरे पितो किंवा बाकी फिल्टर लावून पितो वगैरे, ह्या गोष्टीची काळजी घेतली तर उज्ज्वली काही प्रॉब्लेम येणार नाही। परंतु थोडं दक्ष राहायला पाहिजे। वातावरणामध्ये बदल आहे, आता बदल किती दिवस राहतो याच्यावर सगळं डिपेंड आहे, परंतु थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने हा वातावरण चांगलं नाही हे नक्की आहे। तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे। सर, काळजी काय घ्यावी ह्या काळात? ह्या काळामध्ये उज्ज्वली आता तुम्ही ते एक मास्क वापरला तर चालतात, तसे चांगलं हँड सॅनिटायझेशन। आपण कोणाकाळात जे त्रिसूत्री वापरलं होतं की सेफ डिस्टन्स ठेवायला पाहिजे, हँडवॉश करायला पाहिजे, हाताला सॅनिटायझर वापरायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे, मास्क जरी नाही वापरलं हातरुमाल वापरायला पाहिजे। या 2-4 गोष्टी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण जे कंटाजियस इन्फेक्शन त्याच्यापासून दूर राहू शकतो। मलेरिया, डेंग्यूचं मच्छरसाठीचे ज्यादा मच्छर पैदा होणार नाही किंवा मच्छरची आपल्या आजूबाजूला पैदास होणार नाही त्या ठिकाणी काळजी, पाणी साचलेलं नसावं, आपण ते ड्रम क्लोज असायला पाहिजे, आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळायला पाहिजे, पाणी जे साचून ठेवतो ते पाणी आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहायला नको, ते पाणी फेकून द्यायला पाहिजे। ही उज्ज्वली काळजी घेतली तर पर्टिक्युलर जो काविळीचा आजार असेल किंवा बाकीचं पाणी जर उकळून स्वच्छ करून जर पेला तर कावीळ वगैरेचा जो आजार आहे तोही कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा हा डायरिया, डिसेंट्री होणं हा प्रमाणे कमी होऊ शकतो। पण रुटीन आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आता आपण बऱ्यापैकी आता जो ऑब्झर्वेशन आहे, नागरिक बऱ्यापैकी दक्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी आपण आजारावर आत्ताच्या घडीला कंट्रोल करू शकतो। त्याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद देईल आणि काळजी घेता म्हणूनच चाललं आहे। परंतु सायमल्टेनियसली मला कृपया करून एक सांगा असं वाटतं की याच्यामध्येच आता जे कम्युनिकेबल डिसीज होते, संसर्गजन्य आजार, ते कमी प्रमाणात व्हायला लागले, परंतु असंसर्गजन्य आजार जे आहेत सध्याच्या घडीला, ज्याला आपण डायबिटीज सांगूया, ब्लड प्रेशर सांगूया, कॅन्सर सांगूया, यांचं प्रमाण जरा वाढायला लागले तर लोकांनी थोड्या फूड हॅबिट्स वगैरे आणि राहणीमान, एक्झरसाईज, व्यायाम, चालणं आणि हेल्थी फूड खाणं याच्याकडे अजून थोडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे। हे जरी आता हवामान बदलामुळे बाकीचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात, परंतु असंसर्गजन्य आजाराचा धोका हा प्रचंड आहे आपल्याकडे, त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याबद्दलही काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि एकही आवाहन करतो आहे की आपण महिनाभर सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कॅन्सर डिटेक्शन व्हॅन वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये घेऊन चाललो आहे। तिकडे आपण कॅन्सरचं डिटेक्शन करतो आहे। पर्टिक्युलरली मुख कर्करोग, ज्याचे तंबाखू किंवा गुटखा खाण्यामुळे होणारा आजार, मुख कर्करोगाचा तो, सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर
आणि महिलांचे गर्भपिशवीचं कॅन्सर याचे डिटेक्शन करतो आणि जनरल कुठलेही कॅन्सर याचे डिटेक्शन करतो. तर सगळ्या महानगरपालिकामध्ये आपण 31 मेपर्यंत फिरणार आहे. तर ह्याही संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपण असंसर्गीय रोगापासून कसं दूर राहता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद.